मस्त ढाबा स्टाईल अख्खा मसूर। लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही खायला नाही म्हणणार नाही, नकार देणार नाही अशी ही अख्ख्या मसुराची भाजी। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, माझं नाव सोनाली। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर अख्खा मसूर बनवण्यासाठी आधी हा मसूर मी पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवलेला आहे। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही 4 ते 5 तास भिजवला तरी काही हरकत नाही, आरामात भिजतो। तर आता फोडणीसाठी मी गॅसवर ठेवलेली आहे थोडीशी मोठ्या साईजची कढई, जेणेकरून मसूर त्यामध्ये व्यवस्थित बसेल। आता यामध्ये टाकलेलं आहे तेल। तेलामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं। जिरं छान फुललं पाहिजे, याची काळजी नक्की घ्या, कारण ते दाताखाली टचटच वाजतं। छान जिरं फुललं की यामध्ये मी टाकणार आहे अद्रक आणि लसूण। हे दोन्ही मी खिसून घेतलेलं आहे, तुम्ही ठेचून घेतलात तरी काही हरकत नाही। तर आता हे अगदी 5 ते 6 सेकंडसाठी आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा भरपूर घाला, कांद्यामुळे मसुराला छान चव येते। हा कांदा परतत असताना मी यामध्ये कढीपत्त्याची पानं ॲड करत आहे। कढीपत्त्याची पानं ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातलीत तरी हरकत नाही। आता हा कांदा साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी छान सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कांद्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे। कांदा एवढाच परतायचा आहे, जास्त ब्राऊन करायची काही गरज नाही। आता यामध्ये एक खिसलेला टोमॅटो मी टाकत आहे। मी टोमॅटो खिसून घेतलाय, तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी हरकत नाही। आता हा टोमॅटो पण आपल्याला एक अर्ध्या मिनिटासाठी थोडासा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल। नंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। तर यात मी टाकते चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर टाकणार आहे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि यानंतर माझा स्पेशल मसाला म्हणजे किचन किंग मसाला। किचन किंग मसाला अख्ख्या मसूरमध्ये तुम्ही एकदा नक्की वापरून बघा, मसुराची चव खरंच खूप छान लागते। आता हे मसाले आपल्याला एक 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या मसाल्यातला पण कच्चेपणा निघून जाईल। माफ करा, आज माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला चिमण्यांचा थोडा आवाज येत असेल। माझ्या गॅलरीमध्ये चिमण्यांचा थोडा गोंधळ सुरू असेल, त्यामुळे रेसिपीच्या फोडणीसोबत तुम्हाला चिमण्यांचा चिवचिवाटही ऐकायला मिळणार आहे, त्याबद्दल माफी असावी। तर आता 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हा टोमॅटो व्यवस्थित परतला गेलेला आहे, मसालेही छान परतले गेले। हे थोडंसं खाली लागते इथपर्यंत मी परतून घेतलेलं आहे, जास्त करपणार नाही याची काळजी नक्कीच घ्या। त्यानंतर यामध्ये आपण ॲड करूयात पाण्यात टाकलेला हा मसूर। मी मसूर धुतला होता 2 वेळा आणि मग पाण्यात भिजवला होता, त्यामुळे मी डायरेक्टली ॲड करते। आता यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी मला थोडीशी कमी वाटते, तर मी यामध्ये माझ्या हिशोबाने थोडंसं पाणी ॲड करणार आहे। शक्यतो निम्मा मसूर आणि निम्मा पाणी एवढी तरी तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, कारण शिजून त्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी होतं। आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे, जेणेकरून मीठ यामध्ये संपूर्णपणे मिक्स होईल। आता गॅसची फ्लेम हाय ठेवून याला एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता 5 मिनिटातच याला मस्त दणदणीत उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम लो करून आपल्याला हा मसुरा अर्ध्या तासासाठी मंद आचेवर छान शिजू द्यायचा आहे। साधारण अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपला हा अख्खा मसुरा छान मऊसूत शिजलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही, छानपैकी तयार झालेला आहे। आता मी याला थोडंसं हलवून थोडंसं चमच्याने प्रेस करून घेते आहे, जेणेकरून त्याचा जो रस्सा असतो तो अगदी पाण्यासारखा पण राहू नये, थोडासा घट्टसर व्हावा म्हणून। आता यामध्ये छान कोथिंबीर गार्निश करूयात आणि गरमागरम रोटी, भाकरी, फुलका जे काही तुम्हाला आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही छानपैकी मसुरा एन्जॉय करू शकता। तर आजची ही माझी मसुराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या रेसिपीमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।